हॅलो गाईज, सॅम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवणार आहे मटन रसा. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू. तर आता मी इथे मटन रसा बनवण्यासाठी 1.5 किलो मटन घेतला आहे. त्याच्यात अर्धा चम्मच आपण हळद टाकून घेऊ. आता अर्धा चम्मच हळद टाकून झाली आहे. त्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेऊ आपण. आता हळद मीठ टाकून झालं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथे पातेल्यात मी तेल घेतलं आहे. आता तेल चांगलं गरम केलं आहे. आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे. आता आपण हा कांदा त्याच्यात फ्राय होण्यासाठी टाकू. आता आपला कांदा फ्राय होण्यासाठी टाकला आहे. मटन पातेल्यातच शिजवायचं. पातेल्यात मटणाची चव छान लागते. आता आपण हा कांदा चांगला फ्राय करून घेऊ. कांदा चांगला लाल होईपर्यंत थोडासा फ्राय करून घ्यायचा. आता इथे आपण 1 मोठा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकू. त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट चांगली फ्राय करून घेऊ. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाली आहे. आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. कांदा आपला फ्राय झाला आहे थोडा. आता आपण 1 टमाटर कापला आहे बारीक. आता आपण हे टमाटर त्याच्यात टाकू. टमाटर इथं चांगलं मिक्स करून घ्यायचा. आता आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण आपण त्याच्यात टाकून घेऊ. आता हे मटण त्याच्यात टाकायचं. हे मटण त्याच्यात टाकून घेतलं की लगेच मिक्स करून घ्यायचं. आता हे मटण मिक्स करून घ्यायचं. आता आपण पातेल्यात मटण टाकून झालं आहे. आता इथे 4 हिरव्या मिरच्या, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण त्याला वाटून घेऊ. आता मी इथे पाट्यावर वाटायला घेतला आहे. आता इथे मी पाट्यावर वाटणार आहे मसाला. अशा प्रकारे आपला मसाला इथे वाटून घ्यायचा पाट्यावर. आता आपला मसाला वाटला आहे. पाट्यावरती केलेल्या मसाल्याची चव ही खूप छान लागते. आता इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहे. थोडस खोबरं घेतलं आहे उभं कापून. आता आपण याला भाजून घेऊ. आता इथे तवा गरम करून घेतला आहे. त्याच्यावर आपण कांदा भाजण्यासाठी टाकू. आता आपण कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे कांदा लाल करून घ्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये थोडस तेल टाकू. त्याच्यामध्ये तेल टाकून झालं की लगेच आपलं खोबरं, कापलेलं खोबरं त्याच्यात टाकून द्यायचं. आता ही खोबरं त्याच्यात चांगलं लाल फ्राय भाजून घ्यायचं. आता इथे आपला मसाला झाला आहे, त्याला काढून घेऊ. आता आपण मसाला काढून घेऊ तव्यावरून. आता इथे मसाला काढून झाला आहे आपला. आता याच्यात 1 चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता आपण ही पाट्यावरती वाटणार आहोत.
आता इथे आपण पाट्यावरती मसाला टाकलाय. आता आपण त्याला वाटून घेऊ. त्याला एकदम चांगलं बारीक मसाला करून घ्यायचा त्याच्यावर थोडस पाणी टाकायचं आणि त्याचा मसाला करून घ्यायचा. असं वाटून घ्यायचं पाट्यावरती. आता फोडणी देण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता आपण त्याच्यात तो हिरवा मसाला टाकून घेतला आहे. तो चांगला फ्राय करून घ्यायचा. आता इथे आपण मसाले घेतले आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला पावडर, अर्धा चमचा मटन मसाला घेतला आहे, थोडेसे खडे मसाले. आता आपण हे त्याच्यात चांगले फ्राय करून घेऊ. आता हे चांगले फ्राय करून झाले आहेत. आपण काळं वाटलेलं वाटण त्याच्यात टाकून घेऊ. आता हा काळा मसालाही चांगला फ्राय करून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता इथे मसाला आपला चांगला फ्राय होऊन झाला आहे. आता इथे मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. आपला चांगला फ्राय करून झाला आहे. आता आपण शिजलेलं मटण त्याच्यात टाकून देऊ. आता मटण त्याच्यात टाकून झालं आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्या मटण रस्स्याला उकळी आली आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर कापून टाकायची. आता इथे आपला मटण रस्सा बनवून तयार झाला आहे. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेला हा मटण रस्सा खूप छान आहे. तर हा पहा आपला मटण रस्सा बनवून तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की